नमस्कार. सध्या मी खूप आनंदात आहे. नवीन नवीन श्रोते चॅनलवर येत आहेत, कथा ऐकतायत आणि छान कॉमेंट्स पण लिहित आहेत. स्मिता अडवणकर, अमित बर्वे, वर्षा गोंदणे, स्वाती आठवले, अमोद जोशी, जय बोरकर असे कितीतरी रसिक आहेत की जे खूप सुंदर कॉमेंट्स लिहित आहेत. आणि खरंच ह्या कॉमेंट्स वाचल्यावरती मला आनंद होतो, उत्साह येतो. तुम्हा रसिकांची मी खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. आज ऐकूया आपण नवी कथा, काळी बाहुली. लेखक रत्नाकर मतकरी आणि कथासंग्रहाचं नाव आहे ऐक, टोले पडतायत. ऐकूया. काळी बाहुली. मॅनेजर मधोक साहेब स्वतःच्या हाताने आपलं टेबल नीट नेटकं लावत होते. पलीकडे हेड शिपाई रुद्र त्यांच्या कॅबिनमधले 3 गोदरेजच्या कपाटांपैकी एकातल्या फाईल्स त्यांच्या सूचनांप्रमाणे लावून ठेवित होता. टेबलाच्या खणात मधोकना 1-2 फाईल्स सापडल्या. त्या त्यांनी रुद्राच्या हवाली केल्या. एखादं पुस्तक सापडलं ते त्याला इतर पुस्तकांबरोबर कॅबिनेटमध्ये ठेवायला सांगितलं. चेकबुक होतं ते दुसऱ्या बाजूच्या कुलूप लावायच्या खणात ठेवलं. मधोकना सगळं कसं स्वच्छ स्पष्ट लागत असे. बोलण्या वागण्यात जशी संदिग्धता त्यांना खपत नसे, तसंच काम करताना त्यासाठी लागणारं साहित्यही इकडे तिकडे पडलेलं त्यांना खपत नसे. त्याचबरोबर टेबलाचा पृष्ठभाग, त्याचे खण किंवा कपाटं अनावश्यक गोष्टींनी भरलेली त्यांना चालत नसत. म्हणूनच मॅनेजरच्या जागेचा चार्ज घेतल्याबरोबर पहिली गोष्ट त्यांनी कुठली केली असेल तर केबिनमधली कपाटं, कॅबिनेट, सेफ आणि टेबल व्यवस्थित लावून घेणं. सवडीनुसार ते कपाटातली प्रत्येक फाईल आणि कॅबिनेटमधलं प्रत्येक पुस्तक निदान चाळून तरी पाहिल्याशिवाय राहणार नव्हते. गेल्या 25 वर्षांच्या नोकरीमध्ये मधोकांनी 7 वर्ष मॅनेजर म्हणून काम केलेलं होतं. मात्र या 7 वर्षातच नव्हे तर त्याच्या आधीही त्यांचा हाच शिरस्ता होता. सारं काही स्वच्छ, लखलखीत आणि सुस्पष्ट हवं असण्याचा. कदाचित असंही असावं की जे स्पष्ट नाही ते गोंधळात टाकतं, जे लगेच आकलन होत नाही त्याची त्यांना भीती वाटत असावी. सगळा खण रिकामा होता होता मधोकांना तळाशी काही सुट्टी पत्र मिळाली. एक पुस्तकाचं फाटकं पान मिळालं. त्यांनी रुद्रला ती पत्र फाईलमध्ये लावायला सांगितली. पान त्या पुस्तकात डकवून टाकायला सांगितलं. आणखीन काही आहे का हे पाहण्यासाठी त्यांनी खणाच्या तळाशी एकदा हात चौफेर फिरवून पाहिला. त्यांच्या हाताला एक लहानशी कागदी पुरचुंडी लागली. त्यांनी ती उघडून पाहिली. आत कसले तरी टणक तुकडे होते. थोडासा बारीक चुरा होता. काय आहे रे हे? त्यांनी रुद्रला विचारलं. रुद्रने पाहिलं पण तो काहीच बोलला नाही. हे इथे कोणी ठेवलं? मधोकांनी दुसरा प्रश्न केला. जयराज साहेबांनी असेल, रुद्र म्हणाला. तुम्ही यायच्या आधी थोडे दिवस ते होते ना ॲक्टिंग मॅनेजर? विचारात पडत मधोक म्हणाले. जयराजांनी ठेवलं असेल, पण हे काय असेल सर तुला वाटतंय? आता मात्र रुद्रला बोलणं भागच पडलं. नाईलाज झाल्याप्रमाणे तो म्हणाला, हाडांचे तुकडे आहेत ते, माणसाच्या. मधोकांच्या अंगातून एक शहारा गेला. त्यांनी चटकन ती पुडी खाली ठेवली. नेऊन दे ती त्यांची त्यांना. त्यांनी लांबूनच त्या पुडीकडे बोट दाखवलं. आणि काय रे? त्यांनी खाजगी आवाजात विचारलं. जयराज, काय करता त्या असल्या वस्तूंचं? काय ठाऊक नाही साहेब, रुद्र म्हणाला. पण त्याच्या स्वरावरून वाटलं की त्याला ठाऊक आहे, पण सांगणं अवघड वाटतंय. मधोकांनी मग त्याला सांगण्याचा आग्रहही केला नाही. पण ऑफिस टेबलाच्या खणात असली विचित्र वस्तू ठेवणाऱ्या कुणा जयराज नामक माणसाविषयी त्यांना कुतूहल वाटत राहिलं. दुपारी त्या आपणहून
असिस्टंट मॅनेजर जयराजच्या केबिनमध्ये गेले. जयराजने उठून त्यांचं स्वागत केलं. त्यांना नम्रपणे म्हटलं, आपण कशाला येण्याची तसदी घेतलीत? आपण फोनवरून बोलावून घेतलं असतं तर मी स्वतः आलो असतो आपल्याकडे. हे बोलताना जयराजच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होतं. तरीही मधोकना का कोण जाणे त्याची नजर थंड वाटली. ऑफिसच्या कामाविषयी आणि थोडं इकडे तिकडचं असं ते बोलले. त्या हाडांच्या तुकड्याविषयी मात्र त्यांनी जयराजला काहीही विचारलं नाही. जयराजनं त्यांना एखाद्या संध्याकाळी ड्रिंकसाठी घरी आलात तर अनुग्रह होईल असं म्हटलं. मधोकांनी लगेच त्या गोष्टीला संमती दिली. हाताखालचे लोक ऑफिसपेक्षा ऑफिसबाहेरच अधिक चांगले समजून येतात असा त्यांचा हिशेब होता. 3-4 दिवस गेले. मधोक सकाळी ऑफिसला येत होते. शोफर आज रजेवर होता म्हणून स्वतःची गाडी ते स्वतःच चालवित होते. अचानक एक वस्तू धाडकन येऊन डॅशबोर्डवर आपटली आणि त्यांच्या सीटवर येऊन पडली. काचेवर आपटली नाही हे नशीब असं स्वतःशी म्हणत त्यांनी ती उचलली. ते एक लिंबू होतं. मधोकांचे हातपाय एकदम लटपटू लागले. त्यांनी गाडी चालवताच जोरात ते लिंबू गाडीबाहेर फेकलं. पण वाऱ्याच्या दिशेमुळे असेल कदाचित ते पुन्हा धाड दिशी येऊन त्यांच्या कानशिलात बसलं आणि गाडीतच कुठेतरी पडलं. मधोकांच्या कानाला झिंझिण्या आल्या. पण त्याहीपेक्षा हे लिंबू फेकून दिलं तरी परत येतं या भावनेने त्यांचं मन अधिक जोराने थरथरलं. त्यांनी आपल्या हातांकडे पाहिलं. डावा हात गुलालानं माखला होता. उजव्यालाही थोडा फार गुलाल लागला होता. त्यांनी खिशातून रुमाल काढला आणि हात स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला. पण त्यामुळे हात स्वच्छ होण्याऐवजी रुमाल मात्र गुलाबी झाला. आता दिवसभरात कधीही त्या रुमालाने तोंड पुसणं अशक्यच होतं. त्यांनी लिंबू परत बाहेर फेकण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांच्या पायाजवळ कुठेतरी ते गडगडत होतं. पण गाडीत एखादा बॉम्ब ठेवलेला असावा त्याहीपेक्षा अधिक भीती त्यांना वाटू लागली होती. कशीबशी त्यांनी गाडी ऑफिसपर्यंत आणली आणि ती पार्किंग लॉटमध्ये न लावताच ते घाईघाईने वर गेले. रुद्रने त्यांचं केबिन उघडलं होतं. शांतपणे पेपर वाचत तो बसला होता. साहेबांना पाहताच तो ताडकन उठला आणि त्याने खाडकन सलाम ठोकला. लवकर खाली जा, चटकन. कारच्या चाव्या त्याच्याजवळ देत मधोक म्हणाले. गाडीत एक लिंबू पडलंय. बहुधा ड्रायव्हरच्या सीटच्या खाली गेलं असेल. ते हुडकून बाहेर फेकून दे आणि गाडी लॉटमध्ये पार्क कर. रुद्र खाली गेला. परत वर आल्यावर चाव्या त्यांच्याकडे देत त्यांना म्हणाला, कोणीतरी तुमच्या वाईटावर आहे साहेब. आपल्याला काय करायचं आहे त्याच्याशी? आपण कुणाचं वाईट केलं नाही म्हणजे झालं. असं म्हणून मधोक कामाला लागले. तरीही त्यांच्या लक्षात आलं की आपल्या हातापायांना कंप सुटलाय. कोण आहे आपल्या वाईटावर? जयराज? कशासाठी पण? ते शोधून काढण्यासाठी त्यांनी जयराजच्या आमंत्रणाप्रमाणे त्याच्या घरी पार्टीला जाण्याचं ठरवलं. एकदा मनात आलं की तो जर काही जारण मारण करणार असेल तर त्याच्या घरी काही खाणं पिणं धोक्याचं नाही आहे का? मग त्यांनी विचार केला की इतक्या उघड रीतीने तो कसलाही असा दगाफटका करायला धजावणार नाही. उलट आपणच त्याला बोलता करून त्याच्या मनातलं काढून घेऊया. जयराज त्या संध्याकाळी खरंच मोकळेपणाने बोलला. ड्रिंकच्या प्रभावाखाली असेल किंवा आणखीन कसं, पण त्याने हे देखील कबूल केलं की मॅनेजरच्या जागेवर आपला डोळा आहे. ॲक्टिंग मॅनेजर म्हणून काही दिवस काम केल्यापासून त्या खुर्चीची चटक लागल्यासारखं झालंय. पण त्या आधीपासूनच मी तुम्हाला अंतःकरण पिळवटून सांगतोय मधोक साहेब, जयराज म्हणाला. तुमच्या दृष्टीने या पोस्टला तितकं महत्त्व नाही आहे मधोक साहेब. 7 वर्ष तुम्ही या ना त्या ब्रँचचे मॅनेजर आहात म्हणून. पण माझ्यासारखा माणूस जेव्हा वर्षोनवर्ष एखाद्या जागेवर डोळा ठेवून असतो आणि आयत्या वेळी हातातोंडाशी आलेली ती जागा, ते सुख कोणीतरी हिसकावून घेतं,
तेव्हा तेव्हा काय वाटतं माहीत आहे? खरंच मधोक साहेब, माझं आयुष्य फारसं सुखाचं नाही आहे हो. बायको तर कधीच गेली, पण एक मुलगी आहे. ती देखील कायमची अंथरुणाला खिळून असते. येऊन जाऊन माझा आनंद होता तो मॅनेजर होण्यात. पण जाऊ दे, या असल्या बोलण्याने आजची संध्याकाळ खराब कशाला करायची? खरं ना? त्याने जरी असा समारोप केला तरी मधोकना अपराधी वाटतच राहिलं. ते आपणहून जयराजच्या मुलीला बघायला तिच्या बेडरूममध्ये गेले. 6-7 वर्षांची ती फिक्कट मुलगी अंगावर पांघरून ओढून काळ्या शार रंगाची एक मोठी थोरली बाहुली छातीशी कवटाळून पडून राहिली होती. तिचा चेहरा हडकलेला होता आणि मोठाले डोळे भीतीने तारवटल्यासारखे झाले होते. मधोकांनी तिला 2-4 प्रश्न विचारले, पण त्यातला एकाचंही उत्तर तिने दिलं नाही. ते घरी जायला निघाले. बेसिनशी जाऊन त्यांनी चूळ भरली. बेसिनवरच्या आरशात आपली छबी पाहिली. सहज केस सारखे करण्यासाठी कंगवा काढावा म्हणून त्यांनी खिशात हात घातला, पण खिशात कंगवा नव्हता. पडला असावा कुठेतरी. त्यांची हालचाल पाहून जयराज म्हणाला, साहेब, कंगवा हवा होता का? घ्या ना, तिथेच आहे. राहू दे, मी सहसा वापरत नाही दुसऱ्याचा कंगवा, मधोक म्हणाले. माझे केस गळायला लागलेत ना म्हणून. काही हरकत नाही साहेब, घ्या तुम्ही तो, जयराज म्हणाला. नाईलाजानं मधोकांनी तिथला कंगवा वापरला. केस सारखे केले आणि ते घरी परतले. आणखी 8च दिवसांनी सकाळी ऑफिसात आल्याबरोबर रुद्र मधोकना म्हणाला, आज जयराज साहेब आले नाहीत, येणारही नाहीत. का रे? मधोकांनी विचारलं. काय झालं? त्यांची मुलगी वारली काल रात्री, झोपेतच. अरे बाप रे, मधोकांनी चमकून म्हटलं. ती कधी ना कधीतरी जायचीच होती साहेब, रुद्र म्हणाला. तिच्यावर कधीची सावली पडलेली होती. सावली? हां, ती कसली? तुम्हाला माहीत असेल साहेब, रुद्र म्हणाला. जयराज साहेबांसारखी माणसं असतात ना, दुसऱ्यावर करणी करणारी, त्यांना ती विद्या शिकण्यासाठी आपलं मूल कबूल करावं लागतं, बळी म्हणून. आणि केव्हा तरी तो बळी द्यावाच लागतो. म्हणजे तुला खरंच असं वाटतं की जयराज तसलं काहीतरी? हां, मी नाही म्हणत साहेब, सगळं ऑफिस म्हणतंय तसं. येईल साहेब, तुम्हाला देखील कधीतरी याचा अनुभव येईल. रात्रीचे 12 वाजून गेले होते. मधोक आपल्या गाडीने कुठल्याशा चित्रपटाहून घरी परतत होते. सहसा ते चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहत नसत, पण हा चित्रपट त्यांच्या मित्राची स्वतःची निर्मिती होती. त्याची ट्रायल पाहायला गेलं नसतं तर मित्र दुखावला असता. पाहिलेला चित्रपट त्यांना फारसा आवडला होता असं नाही. त्यातल्या मारामाऱ्यांनी आणि गाण्यांनी त्यांचं डोकं उठलं होतं, पण मित्र कर्तव्य पार पाडल्याचं समाधान मात्र मिळालं होतं. चंदनवाडी स्मशानावरून येताना अचानक काहीतरी ओळखीचं दिसलं, म्हणून त्यांनी गाडी बाजूला थांबवली. शंकाच नको, चंदनवाडीच्या दारात थांबवलेली गाडी जयराजची होती. तिचा विचित्र पोपटी रंग जवळच्या स्ट्रीट लॅम्पच्या प्रकाशात अधिकच विचित्र दिसत होता. स्वतःची गाडी लॉक करून मधोक खाली उतरले. त्या पोपटी फियाटच्या जवळ गेले. टेलिफोन नंबर्स आणि कार नंबर्स या बाबतीत मधोकांची स्मरणशक्ती विलक्षण तेज होती. बरोबर नंबरही जयराजच्या गाडीशी जुळत होता, पण गाडीत जयराज नव्हता. इथे गाडी थांबवून कुठे गेला असेल तो? आतमध्ये तर गेला नसेल. चंदनवाडी स्मशानात एखाद्या प्रेतयात्रेबरोबर? त्यांनी शहानिशा करून घेण्याचं ठरवलं. ते सरळ स्मशानात शिरले. आत कसलीच हालचाल नव्हती. प्रेतयात्रा तर राहोच, पण स्मशानात काम करणारी माणसं देखील आसपास नव्हती. सारं सुन्न होतं. सर्वत्र काळोख पसरला होता. स्मशानाच्या एका कोपऱ्यात
थरथरत्या अंधुक प्रकाशात त्यांना जयराज मांडी घालून ध्यानस्थ बसलेला दिसला. क्वचित अगदी सावकाश वर खाली हलणाऱ्या हाताखेरीज त्याच्या शरीराची कसलीच हालचाल नव्हती. त्याच्यासमोर जळून गेलेली चिता होती. तिच्यात अजूनही शेवटची 4 लाकडं जळत होती. त्या जळत्या लाकडाचाच प्रकाश जयराजच्या तोंडावर पडला होता. जयराजपासून मधोक खूपच अंतरावर होते. त्याने त्यांना पाहिलं नाही. त्यांची चाहूलही त्याला लागली नाही. तो आपल्याच तंद्रीमध्ये होता. मधोक वळले आणि स्मशानाच्या बाहेर पडले. जे पाहिलं त्याने ते हादरून गेले होते. रुद्रने जेव्हा सांगितलं की जयराज जारण मारण करतो तेव्हा त्यांना ते खोटं वाटलं होतं. पण हा तर प्रत्यक्ष पुरावा होता. नाहीतर रात्री बेरात्री स्मशानात एकटं बसून जयराज कसलं ध्यान करत होता. त्यांनी घरी येऊन पलंगावर अंग टाकलं, पण त्यांना लवकर झोप येईना. मनावर एक तलवार टांगली गेली होती. जयराज सारखा सुसंस्कृत वाटणारा माणूस, एका चांगल्या कंपनीत चांगल्या हुद्द्यावर असलेला माणूस जारण मारण करेल? जाऊ दे, करत असला तर करू दे. आपला संबंध काय त्याच्याशी? अजूनपर्यंत आपल्याला तर. आणि एकदम त्यांना ते लिंबू आठवलं. जसं काही आपला पाठपुरावा करत ते हवेतून उडत आपल्या गाडीत येऊन पडलं होतं. नंतर फेकून दिलं तरी परत आलं. ते कुणीतरी आपल्यावर फेकून मारलेलं असल्याशिवाय. कुणीतरी म्हणजे जयराजने. झोपेची गोळी घेऊन मधोक परत अंथरुणात पडले. हळूहळू सगळे विचार, सगळी भीती झोपेनं शोषून घेतल्यासारखी आक्रसत गेली आणि ते शांत झाले. पण पहाटेच्या सुमारास जणू सुरीने त्यांच्या झोपेचे 2 तुकडे केले. त्यांच्या छातीत कळ येत होती. थांबून थांबून, परत एक तीव्र कळ. तिथल्या तिथेच, पण जागा थोडी थोडी पालटून. मधोकांना एकदम मरण्याच्या भीतीने घेरलं. हे काय होतंय? अशाने आपली हृदयक्रिया तर बंद नाही पडणार. ते कसेबसे फोनपाशी गेले आणि त्यांनी फॅमिली डॉक्टरना फोन लावला. असाल तसे निघून या, माझं काही खरं नाही आहे, माझ्या छातीतून कळ. पण डॉक्टर तसेच नाईट ड्रेसमध्ये घाईघाईने निघून आले. तोवर त्या कळा अगदी पूर्ण थांबल्या होत्या. हा काय प्रकार आहे हे डॉक्टरांना कळेना. त्यांनी दुसरा दिवसभर विश्रांती घेण्याचा आणि नंतर हॉस्पिटलमधून थरो चेकअप करून घेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर 4 दिवसांनी रात्री जेवण झाल्या मधोकांच्या पोटातून कळा यायला लागल्या. त्यांनी ओवा खाऊन पाहिला, फ्रूट सॉल्ट घेऊन पाहिलं, पण कळा चालूच राहिल्या. 4 दिवसांपूर्वी छातीतून येणाऱ्या कळांचा त्यांच्या तब्येतीशी काही संबंध नव्हता असं त्यांच्या चेकअपवरून सिद्ध झालं होतं. त्या कळांसारख्याच याही कळा अति तीव्र होत्या आणि पोटाच्या भागात आत्ता इकडे तर मग तिकडे अशा सारख्या येत होत्या. मधोकांच्या बोलवण्यावरून डॉक्टर आले. त्यांनी मधोकांना तपासलं. त्यांच्या समाधानासाठी काही औषधं लिहून दिली. ती रातोरात घेऊन यायला त्यांच्या नोकराला सांगितलं. ती घ्या, मग सकाळपर्यंत बरं वाटेल असं सांगून डॉक्टर निघून गेले. मात्र नेमक्या कुठल्या कारणाने अशा अचानक पोटात कळा येऊ लागल्या ते मात्र त्यांना सांगता आलं नाही. त्यावेळी मात्र मधोक विश्रांतीसाठी घरी राहिले नाहीत. कसं कोण जाणे, पण आपलं दुखणं रात्रीच उपटणार आहे आणि दिवसा ऑफिसच्या संरक्षणात आपण निवांतपणे काम करू शकू असं त्यांना आतून वाटत होतं. महिनाभरात रात्री येणाऱ्या या कळांनी त्यांची रया पार बदलून गेली. जेवण जाईनसं झालं, झोप हरवली आणि चेहरा भूताने झपाटलेल्या माणसासारखा भकास दिसू लागला. कळा कधी छातीत येत तर कधी पोटात, इतक्या तीव्र की जीव जातो की राहतो असं होऊन जाईल. नव्या डॉक्टरांकडे जाऊन झालं, एक्सरेज काढून झाले, दर 4 दिवसांनी चेकअप झाले, पण कुणालाही त्यांच्या आजाराचं
काहीही निदान करता आलं नाही. नाही म्हणायला रुद्रने एक निदान केलं होतं. तुम्ही विश्वास ठेवणार नाही साहेब, तो म्हणाला होता. पण हे सगळं जयराज साहेब करत असतात. काहीतरीच काय, हां, माझ्या छातीपोटातल्या कळांशी त्याचा काय संबंध? काय? मधोक उखडले. संबंध काय? ते हे घडवतात साहेब आपल्या हाताने, स्वतःच्या. रुद्र म्हणाला. अशा लोकांकडे एक काळी चिंध्यांची बाहुली असते साहेब. तिच्यावर मंत्रतंत्र करून ज्याला त्रास द्यायचा आहे त्याच्या अंगावरची एखादी गोष्ट ते तिच्यावर लावतात. मग त्या बाहुलीला जे करावं तसंच त्या माणसाला होतं. जयराज साहेबांनी अशीच तुमची काळी बाहुली तयार केली असणार. त्या बाहुलीला ते जिथे तिथे सुया टोचतात. तिथे तिथे तुम्हाला कळा यायला लागतात. आठवून बघा, गेल्या महिन्यात जयराजने तुमच्या अंगावरचं अगदी जवळचं असं काहीतरी मागून नेलंय का? म्हणजे तुमचे केस म्हणा किंवा तुमचं नख म्हणा. छे रे, माझे केस नख कशी असतील जयराजकडे? पण असं म्हणता म्हणता मधोकनं आठवलं, पार्टीच्या दिवशी आपण जयराजचा कंगवा वापरला होता. आपले केस गळतात, ते कदाचित त्या कंगव्याला. बाप रे, खरंच रुद्र म्हणतो त्याप्रमाणे जयराजने आपली बाहुली तयार केली असेल. कशासाठी? त्याला मॅनेजर व्हायचं असताना आपण मध्येच कडमडलो म्हणून. रुद्रने ती कल्पना दिल्यापासून मधोकांची झोप साफ उडाली. तसं पाहिलं तर त्याच्या म्हणण्यात काही तथ्य नव्हतं. कुठल्याही काळ्या चिंध्यांच्या बाहुलीत टोचलेल्या सुयांशी आपला काय संबंध? हां, काय संबंध? पण मग आपल्या अंगातून येणाऱ्या कळांचं कसलंही स्पष्टीकरण डॉक्टर्स अजून का देऊ शकलेले नाहीत? आणि त्या अशा कधी छातीतून तर कधी पोटातून. अशा का याव्यात? विचारांनी मधोकांचं डोकं सैरभैर झालं. रुद्राची कल्पना पागलपणाची आहे आणि तरीही ती आपल्याला खरी वाटते. म्हणजे आपल्या डोक्यावर या आजाराने काही परिणाम होतोय का? त्यांना अधिकाधिक वेड्यासारखं वाटू लागलं. आणि त्याच वेळी त्यांच्या डोक्यातूनही कळा उठू लागल्या. डोक्याचे नुसते तुकडे पडतायत असं वाटू लागलं. आता मात्र मधोकांचा सगळा संयम संपला. रात्र त्यांनी डोकं बांधून काढली. सकाळ कशीबशी निभावून नेली. ऑफिसात आल्या आल्या त्यांनी जयराजला आपल्या केबिनमध्ये बोलावून घेतलं. जयराज आला. रुद्र मात्र बाहेर गेला नाही. जयराज, तुम्ही हे आत्ताच्या आत्ता थांबवलं पाहिजे. संतापाने फणफणत मधोक ओरडले. तुमची ती काळी बाहुली, तिच्यात वेळी अवेळी सुया खुपसणं. पण सर, मला काही ऐकून घ्यायचं नाही आहे. तुमच्याकडे चिंध्यांची काळी बाहुली आहे की नाही? आहे, पण तरीसुद्धा तुम्ही आपल्याकडे बाहुली असल्याचं बेशरमपणाने कबूल करता आणि वर स्वतःचं समर्थन करू पाहता. मधोक आता आवरण्याच्या पलीकडे गेले होते. केबिन बाहेर सगळा स्टाफ जमला आहे याचीही त्यांना शुद्ध राहिली नव्हती. रुद्र तर त्यांना शांत करण्याऐवजी किंवा स्टाफला घालवून देण्याऐवजी केबिनचं दार अर्धवट उघडं धरून स्वस्थ उभा होता. तुम्हाला काय वाटतं? माझ्या लक्षात आलेलं नाही? तुमचे चाळे मी खूप दिवसांपासून पाहतोय. मधोकांनी आज तड लावायची ठरवली होती. तुम्ही रात्री अपरात्री स्मशानात जाता, मंत्रतंत्र करत, हाडं जमवता, लिंब मारता. नालायक आहात तुम्ही. सुसंस्कृत माणसांमध्ये राहायला लायक नाहीत. इतका वेळ जयराज गप्पच होता. पण आता स्टाफची गर्दी दरवाजा ढकलून हळूहळू केबिनमध्ये शिरू लागली होती. आता गप्प बसून चालण्यासारखं नव्हतं. तो दीनवाण्या स्वरात मधोकांना म्हणाला, प्लीज सर, मी काय सांगतो ते तरी ऐकून घ्या. काय सांगणार आहात? मधोक गरजले. तुमचा माझ्याविषयी गैरसमज झालाय सर. मी काळी चिंध्यांची बाहुली करून घेतली आहे, पण
ती माझ्या मुलीची आठवण म्हणून एक मोठी काळी बाहुली, तिचा अगदी जीव की प्राण होती. क्षणभरही ती तिला विसंबत नसे, म्हणून मी ती तिच्याबरोबर चितेवर ठेवली आणि आठवण म्हणून ही छोटी बाहुली केली. हो, स्मशानात सुद्धा मी जाऊन बसतो, तो मुलीचीच आठवण काढत. ती हाडं तुम्हाला ड्रॉवरमध्ये सापडलेली तिच्या आईच्या अस्थिमधून मी चिमूटभर काढून घेतली होती. त्या दोघींशिवाय मी फार एकटा आहे हो, फार फार एकटा. जयराजला आवेग असह्य झाला. बहुतेक स्टाफ आत आला होता. सगळे स्तब्ध होते. मधोकांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होते. ओके ओके ओके, फॉरगेट इट. थोडे वरमल्यासारखे होऊन मधोक म्हणाले, आय एम सॉरी. माझ्या आजारपणामुळे माझा तोल गेला, सॉरी. काहीही न बोलता जयराज लोकांची फळी फोडून केबिन बाहेर पडला. त्याच्या मागोमाग लोक निघून गेले, त्या दोघांविषयीच कुजबूज करत. संध्याकाळी मधोक आपल्या चित्रपट निर्मात्या मित्राबरोबर घरीच ड्रिंक घेत बसले होते. पण त्यांच्या मनाला स्वस्थता नव्हती. रुद्रने आपल्या मनात काहीतरी भरवून दिलं आणि आपण इतक्या लोकांसमोर जयराजची बेइज्जत केली. त्याच्या दुःखावरची खपली काढली. हे चुकलंच असं राहून राहून त्यांच्या मनात येत होतं. शेवटी त्यांनी जयराजला फोन लावला. पुन्हा पुन्हा क्षमायाचना केल्यानंतर त्यांनी खात्री करून घेण्यासाठी जयराजला विचारलं, जयराज, नो हार्ड फिलिंग्स? नॉट ॲट ऑल सर, जयराज दिलखुलासपणे म्हणाला. बाय द वे, शेवटी न राहून मधोक म्हणाले, मी तुमच्यावर अविश्वास नाही दाखवत आहे, पण शक्यतो त्या काळ्या बाहुलीशी नका खेळू. तुमची आज्ञाप्रमाण सर, यापुढे ती बाहुली माझ्याजवळ असणार नाही. ठीक आहे, असं म्हणून जयराजने फोन खाली ठेवला. टेबलवर फोनजवळ ठेवलेली काळी चिंध्यांची बाहुली उचलली आणि खिडकीतून खाली उसळणाऱ्या समुद्राच्या लाटांमध्ये भिरकावून दिली. ती एकदा परत येऊन खडकावर आपटली आणि पाठोपाठ आलेल्या लाटेबरोबर लाटांच्या गदारोळात दिसेनाशी झाली. मधोकांचा निर्माता मित्र पाहतच राहिला. मधोक उभ्या उभ्या कशाशी तरी झगडत असल्यासारखा आवाज काढत होते. ते भेलकांडत जमिनीवर पडले तेव्हा त्यांचा श्वास कोंडत चालला होता. मिनिटभरातच ते गुदमरून गेले. त्यांचा प्राण वाचवण्याची शेवटची धडपड म्हणून त्यांच्या मित्राने त्यांची छाती चोळायला सुरुवात केली आणि त्यांच्या नाकातोंडातून एखाद्या बुडालेल्या आणि नंतर किनाऱ्यावर येऊन पडलेल्या माणसाप्रमाणे पाण्याचे लोटच्या लोट बाहेर पडायला लागले. कथा इथे संपली आहे. ही गूढ कथा आहे. रत्नाकर मतकरी यांनी लिहिलेली ही काल्पनिक कथा आहे. असं प्रत्यक्ष घडलेलं नाही. वाचकांनी हे लक्षात ठेवावं. गूढकथा हा साहित्याचा एक प्रकार आहे आणि लेखक आपल्या कल्पनेने त्याच्यामध्ये रंग भरतो. पुन्हा भेटूया नव्या कथेसह.